मित्रो, आपण सगळे ज्या गोष्टी करता उत्सुक आहात तो क्षण आता आलेला आहे। ऊर्जेचा प्रेरणेचा अखंड स्रोत असलेले, कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्वाचा त्रिवेणी संगम असलेले माननीय श्री केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना मी आपल्या सर्वांतर्फे तसेच इतर मान्यवरांतर्फे दोन शब्द बोलून प्रेरक असे मार्गदर्शन या सभागृहास करावे अशी नम्र विनंती करतो। आदरणीय श्री नितीनजी गडकरी। रजत महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रामदास आंबेडकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवेचे संचालक मान्य श्री नागेश शिंगणे साहेब, विभागीय संचालक आदरणीय जयंतराव पाठक, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींनी, आपल्या लोकशाहीमध्ये ती यशस्वी होण्यामध्ये त्याची सुरुवात ग्रामपंचायतीपासून सुरू होते आणि लोकसभेपर्यंत संसदेपर्यंत लोकशाहीच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे आपण काम करत असतो। या कामामध्ये विशेषतः महत्त्वाची कडी म्हणजे जेवढी ग्रामपंचायत महत्त्वाची आहे तेवढीच नगर परिषद आणि महानगरपालिका देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। आपल्या या संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांना अतिशय उत्तम आणि चांगलं मार्गदर्शन केलं। 25 वर्षापूर्वी जेव्हा स्थापना झाली त्यावेळी पण मी होतो आणि आजही पण 25 वर्ष पूर्ण केली याबद्दल रजत महोत्सव सभा कार्यक्रमात देखील उपस्थित आहे। या यशस्वी 25 वर्षाबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो। नगर परिषद आणि महानगर परिषदेमध्ये सध्या समस्या आहे, कारण महानगरपालिका नगर परिषदांमध्ये त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये विशेषतः पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी जनतेपर्यंत पोहोचवणं ही त्यांची जबाबदारी आहे। दुसरी जबाबदारी आहे की जे ड्रेनेजचं पाणी असतं ते नीट ड्रेनेज सिस्टीमद्वारे वाहून एक ठिकाणी राहून त्याचं शुद्धीकरण करून ते व्यवस्थितपणे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने त्याची काळजी घेतली गेली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे। जी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्यात कचरा उचलला गेला पाहिजे, त्याचबरोबर दिवाबत्तीची सोय झाली पाहिजे आणि उत्तम रस्ते लोकांना मिळाले पाहिजे। आणि पावसाळ्यामध्ये पाऊस किती पडला तरी पाणी शहरात रस्त्यावर कमीत कमी थांबायला नको। पण मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या याच्या सगळं विरोधात सध्या सुरू आहे, म्हणजे लोक त्रस्त आहेत आणि त्यामध्ये एक कारण हे आहे की पैशाचा अभाव आहे। पण पैसा मिळाल्यावर हे सगळं चांगलं होईल असा मला बिलकुल विश्वास नाही, कारण या प्रशासनामध्ये अनेक गोष्टींची त्रुटी आहे। जसं फायनान्शियल ऑडिट महत्वाचं आहे तसं परफॉर्मन्स ऑडिट त्यापेक्षाही महत्वाचं आहे। आमच्या महानगरपालिकेमध्ये मी कमिशनर साहेबांना एक प्रश्न विचारला की पावसाळा लागण्याच्या 2 महिने आधी शहरातल्या नाल्या, रस्ते, नागनदी, तलाव याच्या साफसफाईचा एक कार्यक्रम झाला होता का? काही उत्तर नव्हतं। एवढं बोथट झाला आता की लोकांनी मुंगत राहायचं आणि अधिकाऱ्यांनी हसत राहायचं आणि जनतेने तमाशा पाहत राहायचा अशी स्थिती आहे। पण मी तुम्हाला याच्यामध्ये पैशापेक्षाही बिन पैशाने कसं चाललं होतं याच्यातल्या काही मार्ग मला असं वाटतं की आपल्या संस्थेने जर हे केलं तर आपल्यालाही 2 पैसे मिळतील। पहिला मुद्दा आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट। मी आता दिल्लीमध्ये UR2 म्हणून पानिपत पासून 10,000 कोटी रुपयाचा एक रस्ता बांधकाम जवळपास पूर्ण झाला आहे आणि दिल्लीमध्ये जसं आपल्याकडे ही सीताबर्डीची टेकडी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कचऱ्याच्या टेकड्या आहेत। तर पहिल्यांदा त्या रस्त्यामध्ये आणि डोलेरो अहमदाबाद रस्त्यामध्ये आणि अन्य रस्त्यामुळे आम्ही 80 लाख टन कचरा हा रस्त्यात टाकला आणि कचऱ्याचा प्रॉब्लेम सोडण्याकरता एक नवीन सुरुवात केली।
आता यामध्ये एन्व्हायरमेंटची पण रक्षा आहे. दुसरं, कचऱ्याला तुम्ही जर सॅग्रिगेट केलं तर त्यातून प्लास्टिक, ग्लास, मेटल आणि ऑर्गॅनिक वेस्ट निघते. मी स्वतः माझ्याकडेच प्रोजेक्ट आहे, तो बघायला तुम्ही या की प्लास्टिक पासून क्रूड पेट्रोल तयार आहे आणि ते 50% डिझेलमध्ये टाकलं. हार्वेस्टरमध्ये, ट्रॅक्टरमध्ये, ट्रकमध्ये ते टाकता येतं आणि याचा भाव आहे 40-42 रुपये लिटर. त्यामुळे पैशाची बचत होते. त्यामुळे प्लास्टिक पासून क्रूड पेट्रोल आणि ग्लास आणि मेटल याचं रिसायकलिंग. नागपूर महानगरपालिकेत आता आम्ही एक प्रोजेक्ट टाकलेला आहे, काम जोरात सुरू आहे. नेदरलँडची कंपनी आणि त्याला तुम्ही जरूर व्हिजिट द्या. ही जी ऑर्गॅनिक वेस्ट निघते ती बायोडायजेस्टरमध्ये टाकून त्यातून मिथेन काढून मिथेन पासून बायो CNG किंवा बायो LNG तयार करता येतं किंवा मिथेन पासून ग्रीन हायड्रोजन तयार करता येतं आणि ज्याच्यावर बसेस, ट्रक, गाड्या, विमानं, रेल्वे सगळं त्या हायड्रोजनवर आता चालू शकतं. मी आता ज्या गाडीतून आलो ती गाडी टोयोटाची इनोवा गाडी आहे, जगातली पहिली गाडी आहे. ती पूर्ण 100% इथेनॉलवर चालते, बायो इथेनॉलवर. म्हणजे तांदूळापासून, गव्हापासून, ज्वारीपासून, मक्यापासून, शुगर केन ज्यूस पासून, मोलॅसेस पासून, बांबू पासून, राईस स्ट्रॉ पासून आता आपल्या देशात इथेनॉल तयार व्हायला लागलं आणि 100% इथेनॉलवर चालते. प्रदूषण शून्य आहे आणि गाडी चालत असताना ती 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि आपण पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेजची तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर येतो आणि पोल्युशन शून्य. आता मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेत डिझेल आणि पेट्रोलचा वापर होतो. त्याचा खरं तर काही गरज नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणावर आज CNG नंतर विशेषतः आता हायड्रोजन पुढे वागायला गेलेला. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ याच्या बाबतीत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या आपल्या संस्थेने जर तुम्ही कन्सल्टन्सी सुरू केली तर भरपूर पैसे तुम्हाला मिळतील आणि पैसे असतील. आम्ही 8 वर्षापूर्वी नागपूर महानगरपालिकेचं टॉयलेटचं जे पाणी होतं ते विकायचं ठरवलं. त्यावेळी अनिल सोले नागपूरचे महापौर होते. ते मला म्हणले आप कुछ भी बताते हो कैसे होगा. 8 वर्षापासून आम्ही पाणी शुद्ध करून विकतो आणि कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाला देतो. आम्हाला दरवर्षी 300 कोटी रुपयाचा फायदा झाला टॉयलेटचं पाणी देतो. आणि आता वेस्ट टू वेल्थ मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की प्लास्टिक पासून जसं मी सांगितलं क्रूड पेट्रोल तयार होतं तसं ऑर्गॅनिक वेस्ट पासून बायो फर्टिलायझर तयार आहे. आपल्या इथे भांडेवाडीला नागपूरला जे पाणी आपण शुद्ध करतो MSCBला देण्याच्या आधी त्याच्यापासून जे पार्टिकल बाहेर निघतात त्याच्यामध्ये कल्चर ऍड केलं तर त्याचं उत्तम ऑर्गॅनिक मॅन्युअल पण तयार आहे. म्हणजे कुठलेही पण वेस्ट नाही. आज आपल्या शहरामध्ये कॉर्पोरेशन मध्ये एवढा अंधार आहे की कधी पण ड्रेनेज पाईपलाईनच्या लेवल जुळत नाही. एक कोणी लेवल पाळणही करत नाही. तुम्ही शिकवता पण शिकवल्या तिथे जाऊन काय करता ते परमेश्वराला माहिती आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी पाणी चोखत होतं. याचं कारण ओनरशिप नाही आहे, क्वालिटी कमिटमेंट नाही आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर नाला कोणी साचत नाही. आमच्याकडे NHI मध्ये बरेच IIT इंजिनियर्स आहेत, हजारोनी आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्यापैकी कोणी तुमच्या क्षेत्रात तुम्ही तयार केलेल्या नाल्यातून पाणी वाहताय असं मला सांगाल तर मी तुम्हाला बक्षीस द्यायला तयार आहे. सगळ्या नाल्या चोखवायच्या. आणि विचारलं तर सगळेजण आता शब्द वापरणं बरोबर नाही आहे पण निर्लज्जतेचा कळ आहे. कोणाला याचं काही वाटत नाही ते बोथट झाले आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये टेक्निकली आपण आपले जे पाण्याची सिस्टीम आहे ती पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मध्ये करू शकतो. मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना मथुरेला 80 MLD स्लज पाणी, घाण पाणी याचा हायब्रिड एन्युटी मध्ये प्रोजेक्ट केला.
40% सरकारने दिलाय आणि 60% इन्व्हेस्टर जो होता त्रिवेणी इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे त्यांनी टाकले आणि याच्यातून इंडियन ऑइलचे चेअरमन त्यांना बोलावलं आणि मी म्हणलं तुम्ही जे पाणी वापरता ते कुठून घेता म्हणजे उत्तर प्रदेश सरकारकडनं किती पैसे देतात 25 कोटी रुपये म्हणलं तुमचे 5 कोटी वाचवून देतो तुम्ही 20 कोटी द्या आणि आता हायब्रिड एन्युटीवर 40% सरकारचे 60% त्रिवेणी इंजिनिअरिंगने टाकले आणि आता पूर्ण 80 MLDचं पाणी शुद्ध होतं इंडियन ऑइल ते वापरतं आणि वर्षाचे 20 कोटी रुपये देतं मेंटेनन्स कॉस्ट शून्य आहे आणि प्रोजेक्ट यशस्वी झाला म्हणजे जसं नागपूर महानगरपालिकेवर आपण कचऱ्याचा प्रकल्प टाकला तर 6 महिन्यात 28 टन पर डे आणि आता मी बजाजची स्कूटर लॉन्च केली सीएनजीची मोटरसायकल पुण्यात आपण जर पेट्रोलवर मोटरसायकल चालवली तर पर किलोमीटर 2 रुपये 25 पैसे खर्च आहे आणि सीएनजी वर चालवली तर 1 रुपया आपण नागपूरला सीएनजीचे 4 पंप सुरू केले महानगरपालिकेच्या गाड्या बसेस आम्ही डिझेलच्या ऐवजी सीएनजी वर कन्वर्ट केले त्यामुळे प्रदूषण कमी झालं पैसे वाचले पण ड्रायव्हर लोकांमध्ये खूप असंतोष निर्माण त्यांनी काचा फोडल्या गाड्यांच्या त्यांचं म्हणणं आहे गाड्या डिझेलवरच चालल्या पाहिजे हा त्यांचा आग्रह डिझेलवर का होता याचं कारण तुम्ही समजू शकाल या सगळ्या याच्यामध्ये हे सरकारी गाड्या जेवढ्या डिझेलवर आहेत या गाड्या पण लोकांना आनंद देणाऱ्या काही आहेत ड्रायव्हर लोकांच्या जीवनात आनंद बोलवणाऱ्या गाड्या आहेत कारण याच्यामुळे डिझेल कसं काढायचं हे त्यांना माहिती आहे पण गॅस आणि इलेक्ट्रिकवर चोरीच नाही करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशात इथेनॉल मिथेनॉल बायोडिझेल बायो LNG बायो CNG इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन आपण 22 लाख कोटी रुपयाचे फ्युएल इम्पोर्ट करतो कचरा फेकायला आपण गाड्या वापरतो आता हिरो कंपनीने आपली जी स्कूटर आहे त्याला असं अटॅचमेंट तयार केलं की त्याच्यामध्ये तुम्ही मोठी ट्रॉली आहे कचराही घेऊन जाऊ शकता म्हणजे स्कूटर आणि वरतून कचराही नाही पाहिजे आता इलेक्ट्रिकचे पण आले चांगले वाहन त्यामुळे आता इलेक्ट्रिकचे ट्रकही येणार त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आता आपल्याकडे आपण कॉर्पोरेशन मध्ये लाईट लावतो आता त्याचं बिल एवढं येतं सोडियम वेपर लाईटचं तुम्ही जसं टेंडर काढलं की जेवढं बिल येतं दरवर्षी त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पैसे देऊ बिल ऍक्च्युअल बिल जे येतं त्याच्यात तुम्ही पूर्ण सोलर लावा तुमच्या पैशाची आणि त्यामुळे जेवढं वाचेल तेवढं बिलाचे पैसे आम्ही तुम्हाला दरवर्षी देऊ तर 5 वर्षामध्ये सगळे सोलरचे लाईटचे पैसे मिळून जातील आणि आपल्याला इलेक्ट्रिकचं बिल कमी होऊन जाईल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेस्ट टू वेल्थच्या आहेत विशेषतः आता नागपूर महानगरपालिकेत यावेळी खूप रस्ते खराब होते तर आता रस्त्याचा खर्च कारण आजकाल रस्ते बनवणं म्हणजे त्याच्यातही अनेक लोकांचा सहभाग असतो म्हणजे रस्ते बनवण्यामध्ये असतो आणि बाकीच्या बाबतीत असतो त्यामुळे स्वस्तात ते बनत नाही प्रत्येक नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय फाईल वरती नाही जात त्याचा खर्च 3 कोटी 3.5 कोटी रुपये खर्च केला मी परवा कमिशनरला आणि NIT चेअरमनला बोलावलं आणि मी म्हटलं 20 लाख रुपये किलोमीटर रस्ते साहेब संभव नाही आहे एक शिंगोटे म्हणून आहे सॉइल स्टेबिलायझेशन एक्सपर्ट आहे त्यांना बोलावलं आणि आता आम्ही रस्त्याचं डिझाईन तयार केला की रस्ते पहिले 1 फूट खोदायचे मातीने आणि कलेक्टरला म्हणलं की महापालिका आणि NITला एक मुरमाची माहिती आहे आणि मग तिथून फुकट आणून आणि 20% सफला भागातलं जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते त्याच्यात टाकायचं मिक्स करायचं आणि 2% आणि 21% फ्लॅश आणि 2% चुना कॅल्शियम कार्बोनेट टाकून ते मिक्स करायचं पाणी टाकायचं आणि त्याच्यावर रोलर फिरवला तर 10 वर्ष मजबूत राहील असा रस्ता सगळ्या झोपडपट्ट्या सगळीकडे तयार होईल असं 3000 किलोमीटर तयार करण्याची योजना आता मी हातात घेतली आहे या रस्त्याला 3 कोटी रुपये लागणार होते ते 15 ते 20 लाख रुपये किलोमीटर होणार तुम्ही ही टेक्नॉलॉजी जर लोकांना दिली तर गरीब लोकांना रस्ते मिळतील
पिण्याच्या पाण्यामध्ये आपण नागपुरात पहिलं 24/7 केलं. याच्यातही चोऱ्यात चोऱ्या. तुम्ही स्थानिक विकास स्वराज्य संस्थेचे प्रमुख आज 25 वर्ष झाले. मी वाईट बोलणं बरोबर नाही, पण पाण्यामध्ये सगळेच चोऱ्या करतात, मीटरच नाही पाण्याला. तर आता आपण 24/7 आणला. आज नागपूर शहरात गेल्या 12-15 वर्षापासून मी जेव्हापासून आता काम करतो, पाण्याकरता एकही मोर्चा नाही निघाला. आता आम्ही 24 तास पाणी द्यायची योजना केली. एक विओलिया म्हणून फ्रान्समध्ये मोठी कंपनी आणली आणि त्याच्या खाली केलं. आता मी तुम्हाला नवीन उपाय सांगतो की आपण एका पाण्याच्या टाकीत किती पाणी ठेवलं. ते समजा एका प्रभागात जात असेल तर तुम्ही एका तरुण माणसाला सांगा की हे पाणी आम्ही एवढं तुला आणून दिलं, तर या भागात तू तुझ्या मीटरप्रमाणे विकायचं, बिल तूच वसूल करायचे, तुला आम्ही याच्या वसुलीवर 10% देऊ, 15% देऊ आणि मेंटेनन्सचे पैसे देऊ. तुम्हाला सांगतो आपोआप आता असं आहे की कुठला पाईप फुटला, कोण चोरून झाला, कोणाला असं रामराज्य आहे की कोणाला कशाचा काही पता नाही. पाणी देण्याचं पाणी पिण्याच्या पाण्यात चाललं, पिण्याचं पाणी त्याच्यात घुसलं, कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला सांगत नाही. जनता बोलत राहते, वर्तमानपत्र छापत राहतात, अधिकारी निर्विकार बघत असतात, काही होत नाही. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून सस्टेनेबल जीवन लोकांना देण्यामध्ये आपण विदाउट मनी, विदाउट इन्व्हेस्टमेंट ही सगळी कामं करू शकतो. आणि ही कामं करण्यामध्ये थोडा आयडिया लावला पाहिजे. मी नागपूरला, तुम्ही वर्धा रोडने जर पुढे गेले तर रिंग रोडच्या जवळ एक ऑक्सिजन बर्ड पार्क 45 हेक्टर जमिनीवर बांधला आहे, उद्घाटन केलं. तिथे सगळे फळांची झाडं आहेत, पण त्या ठिकाणी फळाची झाडं जी आहेत ते फळं माणसं खाऊ शकत नाही, ती फक्त पक्ष्यांकरताच रिझर्व ठेवली आहे. मग तो पार्क तयार झाल्यावर आता तो सांभाळायला कसा. तर मी एक बचावसारखा कॉफी शॉप तयार केलं आणि म्हणलं त्याला जबाबदारी द्या की तुला कॉफी शॉपचं उत्पन्न मिळेल आणि पार्किंगचंही मिळेल आणि तू पूर्ण पार्क मेंटेन करायचा आणि सगळ्या लाईट विजेचं बिलही द्यायचं आणि त्याच्या बदल्यात पुढे चालवायचं. असं कुठेतरी अनेक मार्ग. आता आमच्या इथे सुरेश भट सभागृह झालं, मी यावेळी कमिशनर लागलं की तुम्ही 5,000 रुपये द्या, 2,500 लोकांची कॅपॅसिटी आहे. ते मला म्हणाले की हे 2,500 लोकांचं सभागृह एका कार्यक्रमाला AC 3 तास लावला आणि सगळा विजेचा खर्च भरला तर 80,000 रुपये शिवाय परवडत नाही, म्हणून तुम्ही काळजी करू नका. त्यावेळी बावनकुळे ऊर्जा मंत्री होते. मी म्हटलं वरती पूर्ण सोलर लावलं आणि आता पूर्ण वसंतराव आपला सुरेश भट सभागृहात AC लाईट 80 कार्यक्रम जेवढे होतात तेवढी वीज फुकट मिळते आणि आम्ही 10,000 रुपये सभागृह देतो आणि पैशाची बचत झाली, लोकांना एक वेळ मिळाला. त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि DPR बनवण्याकरता तुम्ही जर का छोट्या नगरपालिकांना कन्सल्टन्सी दिली तर तुम्हालाही 2 पैसे मिळतील आणि त्याच्यातून जे प्रोजेक्ट आहेत त्यात तुम्ही सरकारचे पैसे मागायची गरज नाही. त्यातून आपण जर नक्की हे केलं त्याचं उत्पन्न भरपूर मिळणार आहे. जसं मी सांगितलं की कचरा उचलण्याकरता पहिले महानगरपालिकेला 1,200 रुपये टन खर्च करावा लागायचा. आता आपण जी कंपनी आणली आहे ती खर्च काहीच नाही, तर कचरा उचलायचे कचरा मिळेल 50 रुपये टन ते रॉयल्टी देणार आहे कॉर्पोरेशन. आणि मी नेहमी म्हणतो की येणाऱ्या काळामध्ये कचरा करता भांडणं झाली पाहिजे, दंगी झाली पाहिजे, इतकं कचऱ्याचं महत्व वाढलं पाहिजे. कोणत्याही वस्तू तुम्ही जर व्हॅल्यू क्रिएट केली तर त्याच्या लोक आता फ्लॅश मिळत नाही, कारण की 35% सिमेंटमध्ये टाकतात. तर इनोव्हेटिव्ह पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचं मॉडेल विथ चांगली टेक्नॉलॉजी हे जर नगर आता जसं नकाशा पास करणं, 1 वर्ष नकाशा पास नाही करत. सगळ्यात बदमाश तर ते लँड रेकॉर्डवाले आहेत, ते कधीच दुरुस्त नाही करत रेकॉर्ड. म्हणजे इतका लोकांना त्रास देतात नकाशा प्राप्त करायला. तुम्ही नवीन सॉफ्टवेअर आणा, पॅनलवर 10 प्रायव्हेट आर्किटेक्ट ठेवा नगरपालिका क्षेत्रात आणि त्यांनी सँक्शन करायचं. जो चुकीचा सँक्शन करेल त्याची डिग्री कॅन्सल होईल, त्याच्यावर क्रिमिनल केस लागेल म्हणून नियम ठेवा. तसंच तुमचा स्टाफ पाहिजे.
खूप लोक अपॉइंट करा, 6वं वेतन आयोग, 7वं वेतन आयोग, पगार. तुम्ही सगळे पगारवाले म्हणाल हे कुठं आपलं पगार कमी करून आले. पगार द्या लोकांच्या सोयी काहीच नाही असं होतं. आणि म्हणून आपल्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, कॉस्ट इफेक्टिव्ह, विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट, विथ पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, विथ इकॉनॉमिक व्हायबिलिटी आणि टेक्निकल कन्सल्टन्सी जर तुम्ही दिली तर मोठ्या प्रमाणावर या नगर परिषदा, महानगरपालिका यांची परिस्थिती बदलू शकते. आणि म्हणून याच्यात कोणी इंटरेस्टच येत नाही. नागपूरला एक रेल्वे लाईन होती डिफेन्सची, त्याच्यावर डिफेन्स मिनिस्ट्रीने पहिले आपल्या वर्धा रोडवरून ती डिफेन्स फॅक्टरीमध्ये जायची अमरावती रोडवर, ती तेव्हा अतिक्रमण करत होते लोक. मग माझ्या डोक्यात कल्पना आली, मी म्हटलं आपण ही लाईन विकत घेऊ. आणि आम्ही ती डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं 2.5 कोटी रुपयात विकत घेतली. 2.5 कोटी, 35 हेक्टर जागा आहे. त्याच्यावर आपल्या भारतातले सगळ्यात मोठे आर्किटेक्ट, हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी एक सुंदर लंडन स्ट्रीट, ऑरेंज स्ट्रीट म्हणून एक योजना तयार केली. आणि टोटल 24 पॅकेजेस आहेत. आणि हे सगळे धरलं तर हे 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाचे आहे. आणि आम्ही 2.5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले. आतापर्यंत कॉर्पोरेशनला 300 कोटी रुपये मिळाले आहेत. आणि एकाच प्रोजेक्टमधून 2000 कोटी रुपये त्या प्रोजेक्टमधून मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये स्विमिंग टँक 1000 लोक पोहू शकतील फुकट, मोठा हॉल, 1000 लोक व्यायाम करू शकतात, ते सगळं, भाजी मार्केट, सब्जी मार्केट, मटन मार्केट, आणि ते सगळं करून कमर्शियल काढून महानगरपालिकेला 2.5 कोटीच्या इन्व्हेस्टवर 2000 कोटी रुपयाचा फायदा होणार. आता अशी स्थिती आहे की हे नागपूरला एक खुले मार्केट आहे. आता मलाही सांगताना लाज वाटते. मी गेलो तो कमिशनर करून ऑफिस कॉन्ट्रॅक्टरला गेलो. ऑफिस कॉन्ट्रॅक्टर मोठे उत्साही होता. तो बोले मुत्रीगर आला, तुम्हाला मैं अंदर जाके देखता हूँ. मत जा. नाही देखता हूँ, जाओ. गेले आतमध्ये तर लोकांनी मुतून 6-6 इंचाची लेअर तयार केली होती. एवढी घाण होती, कोणी साफ नाही करत, कचरा पडला त्या काढून. आता त्याच्यातूनच 1000 कोटी मिळू शकतात का? लोकांना सुविधा मिळू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका या विदाउट गव्हर्नमेंट हेल्प मिळाली तर उत्तम आहे. त्या सक्षम कशा होतील आणि त्यांना टेक्निकल आणि फायनान्शियल कन्सल्टन्सी तुमच्या मार्फत कशी देता येईल. आणि सगळ्यात चांगल्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस भारतात ज्या ठिकाणी झाल्या त्याचा अभ्यास करून जर तुम्ही हे केलं तर मला असं वाटतं की आपण नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात हे जे लोकांचं जीवन आहे हे चांगलं करू शकतो. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी मुक्त करू शकतो. आणि मग या कामामध्ये येणाऱ्या काळात जसं तुम्ही मॅन पॉवरला ट्रेनिंग देता तसं तुमच्याबरोबर फायनान्शियल विंग प्रायव्हेटली अपॉइंट करा, टेक्निकल विंग अपॉइंट करा. आणि शक्यतो भारतातल्या सगळ्यात चांगल्या कन्सल्टन्सी बरोबर जॉईंट व्हेंचर करा. आता आमच्याकडे पिण्याच्या पाण्याच्या याच्यामध्ये जेव्हा माझ्या लक्षात वर्ल्ड बँकेचे टेक्निकल ॲडवायझर होते नागपूरचे होते, डॉक्टर दास असतात, त्यांना बोलावलं. तेव्हा त्यांनी पैसे नाही घेतले समजायचे. नुसतं पंपाचं प्रेशर वाढवलं तर पाणी मिळायला लागलं लोकांना. एवढे झालीतले शुक्राचार्य आहेत प्रत्येक ठिकाणी बसलेले, ते पाणी बंद करायचे काम करतात आणि पगार मात्र बरोबर घेतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पैशाच्या ऑडिटपेक्षा परफॉर्मन्स ऑडिट आणि या यंत्रणेला तयार करून त्यांनी केलेलं इफेक्टिव्ह काम, त्याला अवॉर्ड पण द्या. चांगलं काम करणाऱ्यांना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना, कर्मचाऱ्यांना अवॉर्ड द्या. कधीतरी हा दिवस आला पाहिजे की किती पाऊस आला तरी शहरात पाणी साचलं नाही पाहिजे, ड्रेनेज चोकअप नाही झाले पाहिजे, 24 तास पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि कचरा मुक्त शहर असली पाहिजे आणि कचऱ्यातून महानगरपालिकेला उत्पादन मिळालं. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विथ इकॉनॉमिक व्हायबिलिटी आणि पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट याचं एक नवीन स्वरूप घेऊन तुम्ही आपल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिकांना दुरुस्त करण्याचं आणि लोकांना एक सस्टेनेबल जीवन देण्यामध्ये उत्तम काम आतापर्यंत आपण केलंच आहे. पुढेही पण तुम्ही करा. आमच्याकडे शिंगणे साहेबांची माफी मागून सांगतो,
आमच्या महानगरपालिकेत गाड्या फायर ब्रिगेडच्या, जेव्हा आग लागते तेव्हा लगेच जायचं असतं, तेव्हा ती गाडी निघाली धक्का मारला, धक्का मारल्याशिवाय गाडी नाही चालवत. आता का त्या गाड्याचं करायचं, कुठं न्यान कुठं पाणी फेका, तिकडे आग म्हणून बिल्डिंग जेव्हा बेचिरा घेऊन जाते, आग कंट्रोलच्या बाहेर, तेव्हा गाडी साईडला म्हणून तिथं पोचते. आता काय फायदा, म्हणून या सर्व्हिसेस मध्ये क्वालिटेटिव्ह सुधार झाला पाहिजे. मी लहानपणी एक सिनेमा पाहिला होता लिबर्टी टॉकीज मध्ये, आपल्याला माहिती असेल की टॉवरिंग इन्फॉर्मर, अमेरिकन चित्रपट होता इंग्लिश मध्ये, आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या फायर ब्रिगेडला तो डेडिकेट झाला होता. एक मोठी बिल्डिंग 150-200 फ्लोअरची, तिला आग लागते आणि फायर ब्रिगेडचे जवान लोकांचे प्राण कसं वाचवतात आणि त्याचं ते बिल्डिंग, तिची आग कशी विझवत याच्यावर तो पिक्चर होता. त्यामुळे अशी चांगली पण उदाहरणं आहेत. आणि मग हळूहळू याच्यात गुणात्मक सुधार 25 वर्षानंतर टेक्नॉलॉजीच्या आधारावर, म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत की प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक वायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रोडक्ट. आणि हे सगळे प्रयोग तुम्ही जेवढे मी सांगितले त्याच्यात मी फुकट तुम्हाला 1 पैसा न घेता कन्सल्टंट म्हणून मदत करायला तयार आहे. माझ्याकडे सगळे प्रयोग आहेत. 25,000 टन पाणी पडल्याचं तयार आहे. आता प्लास्टिक मधून पेट्रोल माझ्याकडेच प्लॅन आहे, कार्बन डायऑक्साईडचं इथेनॉल तयार आहे. आणि मला आता स्वतःला तर मी जे मला 10 पैकी 5 प्रस्ताव 5 चालतात त्यातून पैसे मिळतात. त्यामुळे मला काही सरकारकडे मी मत दिलं, सरकारकडे जाऊन नाही मत दिलं, कोणाही पार्टीचं सरकारकडे मी सांगतो. सरकार म्हणजे हे विषय ज्याचा संबंध जवळ लपून पडतो, एक कोणी वेळेवर पैसे देत नाही आणि देता देता एवढे खेटे मारावे लागतात की माणूस थकून जातो. त्यामुळे आपण अशी इनबिल्ट सिस्टम तयार करा, कॉम्प्युटराइज सिस्टीम तयार करा, सॉफ्टवेअर डेव्हलप करा की महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या कार्यालयात माणूसच दिसला नाही. मी आमच्या महानगरपालिकेत नागपूरचा पालकमंत्री असताना पैसे दिले कॉम्प्युटर विकत घ्यायला, पण कर्मचारी माहीत नाही, त्याला आग लागली पुऱ्या सेक्शनमध्ये पुरे कॉम्प्युटर जाऊन लागले. कारण कॉम्प्युटर लागले की एक्सपोज होतात ना लोक. म्हणजे जन्म मृत्यूचा दाखला कशा करता लोकांनी यायचे करतो, त्यांनी पैसे भरायचे आपल्या मोबाईल फोनवरून, त्याच्या घरी पोहोचत. आणि मग अनेक वेळा अशा गोष्टी आहेत ज्या डिजिटलाइज करता येतील, त्याच्यामधून ईज ऑफ बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट होईल आणि हे प्रशासन लोकाभिमुख होईल आणि जनतेच्या हिताकरता होईल. त्याकरता लागणारी मॅन पॉवर, तिचं ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी, फायनान्शियल रिसोर्सेस आणि याच्या उपर सरकारकडनं मदत नाही ती आहेच. या सगळ्याचं एकत्रित मॉडेल करून या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना आपण जेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा फायदा मिळवून देऊ, दॅट विल बी ए गुड अँड ग्रेट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द इन्स्टिट्यूशन. तुम्ही 25 वर्ष चांगलं काम करता, पुढल्या काळामध्ये असंच अजून चांगलं काम या रजत महोत्सवाच्या नंतर तुमच्याकडनं होत राहील आणि त्या कामात तुम्हाला पण रेव्हेन्यू मिळेल आणि कॉर्पोरेशनचाही विकास होईल. याकरता मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.